नमस्कार. नांदेड स्टार चॅनलतर्फे आपले स्वागत आहे. आज महाराष्ट्र शासनाचा वर्धापन दिन व कामगार दिन या दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील विशेष व्यक्तिमत्व असलेले सामान्य जनतेला न्याय देणारे ज्येष्ठ विधितज्ञ, नांदेड वृत्तपत्राचे संपादक यासह आपण त्यांच्याशी केलेली बातचीत ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार. मी प्रदीप अनंतराव नागापूरकर. खरं पाहिलं तर जागतिक कामगार दिवस हा आम्ही बालपणापासून साजरा करत आलेलो आहोत. इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये जी 107 हुतात्मे झालेले आहेत त्यामध्ये बहुसंख्य शेतकरी कामगार मोठ्या संख्ये आणि कष्टकरी मोठ्या संख्येने आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला खरी धार दिली ती कामगारांच्या एकजुटीने. कामगार रस्त्यावर उतरल्यानंतर मग खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला एक वेगळी अंतिम टप्पा आला आणि त्याच्यातून मग संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. संयुक्त महाराष्ट्राची घोषणा कधी व्हावी यावर देखील संसदेत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मनात वेगवेगळे विचार होते. परंतु त्या काळातील कम्युनिस्ट नेते खासदार श्रीपाद अमृत डांगे यांनी आग्रह धरला की जागतिक कामगार दिवसाचं मुहूर्त साधून संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करावी. कारण या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कामगार, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं योगदान होतं. जी चळवळ संयुक्त महाराष्ट्राची, ही चळवळ या कामगार कष्टकऱ्यांच्या जोरावर पुढे नेण्यात आली. म्हणून 1 मे हा संयुक्त महाराष्ट्राचा दिवस ठरला. संयुक्त महाराष्ट्र खरं पाहिलं तर भाषावार प्रांतरचना झाल्यानंतरही बराच काळ आपल्याला मुंबईसाठी संघर्ष करावा लागला. मुंबई वगळून महाराष्ट्र देण्याची तयारी तत्कालीन केंद्र सरकारची होती आणि इथल्या लोकांचा आग्रह होता की मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र, मुंबई ही गुजरातला जोडण्याचा षडयंत्र तत्कालीन राज्यकर्ते करत होते. त्याला इथल्या कामगार, कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांनी कडाडून विरोध केला. त्याच्यासाठी रस्त्यावर उतरले. 107 हुतात्मे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत झालेले आहे. यामध्ये या चळवळीला धार देण्यासाठी अण्णाभाऊ साठे असतील, गवाणकर असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, यांच्यासारख्या कामगार नेते, कष्टकऱ्यांच्या नेत्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. म्हणून कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना कामगार हा केवळ त्याच्या हक्कासाठीच लढतो असं नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्याचं आंदोलन झालं त्या काळात देखील कामगार कष्टकऱ्यांचे सहभाग हा लक्षणीय होता. आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम, आपण ज्या भागात राहतो, हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये कामगार कष्टकऱ्यांनी जो उठाव केला त्याच्यामुळे सरदार वल्लभभाई पटेलांना या भूमीमध्ये सैनिकी कारवाई करावी लागली. कम्युनिस्टांनी तेलंगणामध्ये सशस्त्र क्रांती केली नसती तर कदाचित आपला हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन होऊ शकलं नसतं. तेलंगणामध्ये जमीनदारांविरुद्ध कम्युनिस्टांनी आणि कष्टकऱ्यांनी आवाज उठवला. त्याची धग दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आणि म्हणून ती जी सैनिकी कारवाई झाली त्याच्यातून झालेली आहे. सर, नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ तथा कामगार नेते अनंतराव नागापूरकर यांच्या विचाराचे आपल्या बालसंस्कारावर परिणाम झाले. या शालेय जीवन आणि आपल्या शिक्षणातील पुढील वाटचाली आणि कसं तुम्हाला हे प्राप्त? खरं पाहिलं तर माझे वडील, त्यांचा जन्म 1920चा, ते अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात शिकायला गेले. आम्ही मांडवा म्हणून बीड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे, त्या गावचे मूळ रहिवासी. नंतर नागापूरला स्थायिक झालो आणि अंबाजोगाईला वडिलांचं शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी हैदराबादला गेले आणि
मुळात अंबेजोगाईच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांना राष्ट्रवादाचे धडे त्या काळातले शिक्षक स्वामीजी स्वतः स्वामी रामानंद तीर्थ असतील, गदो देशपांडे असतील, वी डी देशपांडे असतील, या लोकांनी त्यांच्या बालवयातच त्यांना राष्ट्रवादाचे, स्वातंत्र्याच्या आंदोलनाची जाणीव करून देणारे शिक्षण दिलं आणि त्यातून ते स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढल्या गेले. हैदराबादला गेल्यानंतर रवी नारायण रेड्डी, स्वामीजी, पुन्हा त्यांचा संपर्क वाढला आणि ते मग त्यांचं शिक्षण अर्धवट सुटलं आणि ते या सगळ्या चळवळीत सहभागी झाले. वंदे मातरमच्या चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवला. त्या ठिकाणी लालगुडा बसस्थानकावर त्यांनी तिरंगा फडकवला. त्याच्यातून त्यांची धरपकड झाली. म्हणजे माझं बालपण असं होतं की माझ्या बालपणी आमचे वडील कधी कामगार चळवळीच्या आंदोलनात असायचे तर कधी जेलमध्ये असायचे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्रामात सहभाग झाला म्हणून त्यांना शिक्षा झाली. सुमारे 5 वर्ष ते जेलमध्ये होते स्वातंत्र्य आंदोलन आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या या कार्यकाळात. त्याच्यानंतर त्यांना केंद्र सरकारने कम्युनिस्टावर बंदी घातली. पुन्हा 1.5 वर्ष जेलमध्ये. असा सगळा त्यांचा कार्यकाळ राहिला आणि जेलमधून सुटल्यानंतर खरं पाहिलं तर ते उच्च शिक्षित होते. त्या काळामध्ये कुठलीही त्यांना नोकरी लागू शकली असती. घरी म्हणजे 12 गावची जहागिरी होती, घरचे सदन होते, परंतु त्यांनी कामगार चळवळीला स्वतःला वाहून घेतलं. हैदराबादला असताना त्यांनी रेल्वे गँगमनची युनियन स्थापन केली. पुढं पोस्ट आणि टेलिग्राफची युनियन स्थापन केली. नांदेडला आल्यावर NTC जी आज आपण NTC म्हणतो ती जुनी पूर्वकालीन उस्मानशाही मिल कामगारांची संघटन स्थापन केलं. उस्मानशाही मिल म्हणजे नांदेडच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा महत्त्वाचा कणा होता आणि त्या मिलमध्ये जवळपास 10,000 कामगार कामाला होते आणि सगळं नांदेडचं अर्थशास्त्र त्या मिलच्या वर आधारित होतं. एवढी ही मिल तिथल्या कामगारांना रोजगार म्हणजे वेतन मात्र अल्प होतं आणि सगळे बहुभाषिक कामगार होते, कष्टकरी होते. त्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या वेतनात वाढ करून देण्यासाठी वडिलांनी संघर्ष केला. दातार कमिटीचे असतील किंवा अजून शेळके समितीचा अहवाल आल्यानंतर कामगारांच्या वेतनात वाढ झाली. नांदेडमध्ये त्या काळामध्ये जवळपास 15 ते 16 मोठमोठे कारखाने होते. उस्मानशाही मिल, टेक्सकॉम, सूतगिरणी, खत कारखाना, रंग कारखाना, सिरॅमिक्स असे कितीतरी कारखाने या भागात होते आणि त्या सर्व कामगारांचं संघटन माझे वडील सातत्यानं करायचे. म्हणून आमचं बालपण असं झालं की वडील सकाळी 5-5:30ला निघून जायचे, त्यावेळेस आम्ही झोपलेले असायचो आणि रात्री ते यायचे 2-2:30 वाजता, त्यावेळेस आम्ही झोपलेले असायचो. आम्हाला शाळेत टाकण्याची जबाबदारी कामगारांपैकीच किंवा आमचे जे त्या काळचे घरमालक होते, वडिलांचे सहकारी गोपाळराव कुर्तडीकर यांच्या कुटुंबातील लोक आम्हाला शाळेत वगैरे त्यांनी दाखल केलं. रोज शाळेत नेण्याआण्याची देखील म्हणजे मी 7वी-8वीला असेपर्यंत आमच्या वडिलांची भेट अगदी तुरळक व्हायची. मग वडिलांची भेट व्हावी म्हणून काही कामगारांना वाटायचं की अरे हे, मग ते लोक आम्हाला दुपारच्या वेळेला शाळा सुटल्यानंतर डब्या घेऊन जाण्याच्या निमित्तानं आम्हाला त्या डब्यासोबत घेऊन यायचे आणि भेट व्हायची. अशी एकंदरीत 8वी-9वीपर्यंत आमची बालपण त्यावेळेसचं गेलेलं आहे. तर चळवळीचं केंद्र आणि आदर्श घेऊन आपण पुढील शिक्षणातून आपण वडिलांचा वसा हाती घेऊन अविरत आपणही कार्यरत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून कामगाराचे प्रश्न असो वा कुठली सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आपली सकारात्मक भूमिका राहिली आहे. या भूमिकेतून आपल्या कामगाराविषयी चांगला सल्ला दिला आहे. सर, आपलं वृत्तपत्र आणि इतर जे आहे सांभाळून जे तुम्ही समाजसेवा करा त्याबद्दल तुमचा विचार आणि मत सांगा. कसं आहे की मुळात मी 95-96ला 91ला पत्रकारितेत आलो. मी अजिंठा, प्रजावाणी, श्रमिक एकजूट असं काम करत करत काही काळ इंडियन एक्सप्रेसला वितरण विभागात काम केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की बाहेर करण्यापेक्षा त्या सगळ्या अनुभवातून मी माझं 2002ला नांदेड वार्ता, सायदैनिक,
प्रकाशित करण्याला सुरुवात केली. खरं पाहिलं तर वृत्तपत्र हे आता भांडवलदारांचा व्यवसाय झालेला आहे. पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात असेल किंवा त्याच्यानंतरचा बराच काळ हे वृत्तपत्र हे एक समाजाचं प्रबोधनाचं साधन होतं. आता हा व्यवसाय झालेला आहे आणि त्या व्यवसाय करण्यासाठी मग राजाश्रय खूप महत्त्वाचं आहे. राजाश्रय असल्याशिवाय वृत्तपत्र आजच्या घडीला तरी ते टिकल, म्हणजे सुरू होईल, काही काळ चालेल, पण टिकल की नाही याची शंका माझ्यासारख्याच्या मनात आजही निर्माण झाली. परंतु एका बाबतीत मी दैव वगैरे मानत नाही, परंतु सुदैवी म्हणावं लागेल की माझ्या कुटुंबात कोणी नगरसेवक नव्हतं, माझ्या कुटुंबात कोणी मंत्री नव्हतं, तरीही लोकाश्रयावर वृत्तपत्र जी स्वातंत्र्यपूर्व काळात होती ती लोकाश्रयावर वृत्तपत्र चालायची, ती परंपरा आजही नांदेड वार्ता चालू ठेवत आहे. मी कामगार क्षेत्रात 2006 मध्ये खऱ्या अर्थानं पुढाकार घेऊन म्हणजे नेतृत्व टाईपमध्ये आलो. तसं पाहिलं तर 95-96 पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सभासद होतो. कामगार चळवळीविषयी बालपणापासूनच आम्हाला ती माहिती होती. परंतु ज्यावेळेस वडील खूप आजारी झाले आणि लोक त्यांच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेनं यायचे की साहेब काहीतरी करतील, त्यावेळेस वडिलांचे बेडवर असल्यामुळे त्यांना हालचाल करायला जमत नव्हती. मग ते मला सांगायचे की बुवा असा एक अर्ज लिही आणि ह्याच्यासोबत जाऊन लेबर कमिशनरला दे, कलेक्टर ऑफिसला दे. आणि त्याच्यातून मी हळूहळू कामगार क्षेत्राकडे वळलो आणि इथं आल्यानंतर पाहिलं की खरंच कामगारांची खूप दयनीय अवस्था आहे. म्हणजे कायदे आहेत पण कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुस्तावलेली आहे. मग या यंत्रणेला जागं करण्यासाठी मलाही संघर्ष करावा लागला. आम्ही म्हणजे सुरुवातीला बीडी कामगारांचं संघटन केलं, बीडी कामगारांच्या वेतनासाठी लढा दिला. त्याच्यानंतर राज्य शासनाचं GR होता की राज्यातील बीडी कामगारांना पिवळे राशन कार्ड वाटप करायला. आम्ही तो लढा हाती घेतला. जवळपास 1.5 वर्ष लढा दिल्यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या 5-5.5 हजार कामगारांना एकाच वेळी पिवळे राशन कार्ड आपण वाटप केलेले आहे. सफाई कामगारांच्या क्षेत्रात देखील आमचं म्हणजे कार्य झालेलं आहे. मी ज्यावेळेस 2009-10ला सफाई कामगारांची संघटना स्थापन केली त्यावेळेस त्यांना 1700-1800 रुपये महिना मिळत होता. तेही महिन्याचा पगार 4-4 महिने होत होता. त्या काळामध्ये आम्ही संघटन उभारून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून मागणी केली. त्या कामगारांचा पगार 1800चा 4000 झाला. तोही पुन्हा 5-6 महिने मिळत नव्हता. कंत्राटीकरण असल्यामुळे केव्हा कोण काढल याची शाश्वती नव्हती. कामगार संघटित झाले आणि त्यांनी तीव्र लढा दिला आणि त्याच्यातून आज त्या कामगारांना किमान वेतन, EPF, ESI आणि वेगवेगळ्या सुविधा आज चालू झालेल्या आहेत. घरभाडे भत्ता हा खरं पाहिलं तर या काळामध्ये त्या सफाई कामगारांना कोणी संघटन नव्हतं. त्या काळामध्ये कामगार स्वतःहून संघटित झाले आणि त्यांनी आम्हाला नेतृत्व करण्याची संधी दिली. त्या लढ्यातून हा एक मोठा विजय झालेला आहे. आजही अनेक क्षेत्रात मग तुमच्या वनमजूर असतील, जे सामाजिक वनीकरणचे असतील किंवा वन विभागातले असतील, 20-22 वर्षापासून सेवेत आहेत. शासनाचा नियम आहे की 2014 पर्यंत त्यांची 12 वर्ष झालेली आहेत, त्यांना कायम करावं, परंतु ते काम केलं जात नाही. ग्राम रोजगार सेवकांची संघटना आपण नांदेडमध्ये स्थापन केली होती. ग्राम रोजगार सेवकांना अल्पवेतन होतं, त्यांच्या संदर्भात आपण संघर्ष केला. आज त्यांना बऱ्यापैकी वेतन मिळत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तीच अवस्था होती. त्यांना म्हणजे मी ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस 300 रुपये प्रतिमाह होता. नंतर आम्ही संघर्ष केल्यानंतर शासनानं GR केला की 5000 रुपये द्यायचा. पण त्याच्यातही अनेक जे ब्युरोक्रसी किंवा व्हाईट कॉलरचे जे आहेत कानूनी, ज्याला कारकुनी मेक म्हणतात, तशापैकी त्या GR मध्ये मारल्या गेली आणि ग्रामपंचायतीची वसुली जर 90% असेल तर कामगारांना पूर्ण 5100 वेतन दिलं जात होतं, नाहीतर अर्ध वेतन ग्रामपंचायत द्यायची. आम्ही म्हटलं की बाबा ग्रामपंचायत कर्मचारी हा असुशिक्षित आहे, त्याच्यावर वसुलीची जबाबदारी आपण टाकू शकत नाही आणि तो एक संघर्ष केला. त्याच्यानंतर
त्यांना सरसकट 5,000 वेतन झालं. वेतन म्हणजे आम्ही एक लढा दिला तर 24 महिन्याचं अर्ध वेतन, म्हणजे जवळपास 24 वर्षाचं, सॉरी, वेतनच मिळत नव्हतं, अर्ध वेतन. तो लढा आम्ही लढला आणि तेव्हापासून मग त्यांना ऑनलाईन दर महिन्याला आज वेतन चालू आहे. त्यांना आमची मागणी आहे की सेवेत काम सामावून घेतलं पाहिजे, त्यांना पे स्केल लागू केला पाहिजे. या सगळ्या मागण्या वेगवेगळ्या आहेत. आज कामगार दिनानिमित्त या सगळ्या गोष्टीचं मागे वळून पाहताना एक लक्षात येतं की एकेकाळी कामगार खूप संघटित होता आणि जागरूक होता. कामगारांनी लढाया देऊन काही अधिकार मिळवून घेतले होते, रजेचा असेल किंवा किमान वेतनाचा असेल. सगळे अधिकार आज जवळपास संपुष्टात आल्यासारखे झालेले, कारण कामगार संघटित राहिलेले नाही. त्यामुळे कामगारांनी संघटित होऊन संघर्ष करण्याची खरी गरज आज या निमित्तानं निर्माण झालेली आहे. कामगार दिनानिमित्त एवढंच सांगेल की सगळ्या क्षेत्रातील कामगारांनी, आमच्या कम्युनिस्ट चळवळीचा नारा होता की जगातील कामगारांनो एक व्हा. आज काय झाले की एका कारखान्यात जर समजा सफाई कामगार असतील, ते त्याच्यामध्ये देखील कंत्राटी आणि कायम यांची वेगवेगळी संघटना, पाणी पुरवठ्याचे असतील तिथं वेगळी संघटना, अगदी बिडी क्षेत्रात बिडी वळणाऱ्यांची वेगळी म्हणजे संघटना, बिडी मोजणाऱ्यांची वेगळी संघटना, पत्ता देणाऱ्यांची वेगळी संघटना, अशा सगळ्या आपण विखुरले गेलेलो आहोत. त्यामुळे कामगारांनी संघटित व्हावं. आता जे म्हणजे मागच्या केंद्र सरकारनं कामगारांचे सगळे कायदे बदलून फक्त 4 संहिता आणलेल्या आहेत. त्याच्याविरुद्ध खूप मोठा उठाव होण्याची गरज होती. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा काळ्या कायद्यासंदर्भात झाला त्याप्रमाणे प्रदीर्घ लढा देणे गरजेचे होते, परंतु झालं नाही. तसे लढे आता पुढच्या काळामध्ये कामगारांना संघटित होऊन द्यावे लागतील असं मला वाटतं. शेवटी 1 मे जागतिक कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना, सर्व कामगार बंधूंना, पत्रकारांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सर, एक प्रश्न असा आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून कामगाराविषयी विविध क्षेत्रात अनेक परिश्रम करून यश मिळवले आहे. सर, आपणास या कार्याची नोंद घेऊन आपल्याला कोणते पुरस्कार मिळाले? बघा, म्हणजे त्या बाबतीत पण देखील पुन्हा मी नशीब किंवा दैव वगैरे मानत नाही, परंतु माझ्या अल्प काळात मला अनेक पुरस्कार मिळाले. राज्यपालांच्या हस्ते गौरव झाला, नांदेडमध्ये प्रेस क्लब असेल किंवा वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने मला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हे खरं पाहिलं तर माझा उत्साह वाढवणारा आणि मी जे काम केलं, काम करत असताना माझ्या सोबत जे होते त्यांचा हा खरा मान आहे, त्यांना मिळालेला हा सन्मान आहे. आम्ही फक्त म्हणजे सेनापती पुढं असतो आणि सैन्य मागं असतं. सेनापतीच्या जोरावर लढाई जिंकता येत नाही. सैन्य जर परफेक्ट असेल तर लढाई जिंकता येते. आणि म्हणून हे जे पुरस्कार मिळाले किंवा जे सगळं मिळालं, सन्मान मिळाले, त्याच्यात खऱ्या अर्थानं माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं आणि आमच्या संघटनेत पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या कामगारांचं मोठं ते यश आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपण नांदेड स्टार चॅनल आल्यात. आपलं मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र दिनाच्या, वर्धापन दिनानिमित्त आणि कामगाराचे रहस्य नागरिकांना सांगितले. आपले परिश्रम अथक असून या परिश्रमाला अशीच धार लावून सामान्य जनतेला न्याय द्यावा हीच अपेक्षा. धन्यवाद. हा कार्यक्रम कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.